भारतीय संविधानाचा भाग 14(1) जाणून घ्यायला तयार आहात का? तुम्हाला असं वाटतं का की प्रत्येक वाद सोडवण्यासाठी कोर्टातच जावं लागतं? संविधान म्हणतं नेहमीच नाही. आणि इथून सुरू होतो भारतीय संविधानाचा भाग 14(1). हा भाग सांगतो काही विशिष्ट प्रकारचे वाद लवकर आणि तज्ञांच्या मदतीने सोडवण्यासाठी वेगळी न्याय व्यवस्था तयार करता येते. यांनाच म्हणतात ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल्स, म्हणजेच प्रशासकीय न्यायाधिकरणे. समजा एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याला वाटतं की त्याची बदली चुकीच्या जागी झाली आहे किंवा पदोन्नतीमध्ये अन्याय झाला आहे, तर प्रत्येक वेळी थेट उच्च न्यायालयात जाण्याची गरज नसते. अशा प्रकरणांसाठी विशेष न्यायाधिकरणांची व्यवस्था असते. अनुच्छेद 323(a) संसदेला अधिकार देतो की सरकारी सेवांशी संबंधित वाद सोडवण्यासाठी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल स्थापन करता येईल. आणि अनुच्छेद 323(b) सांगतो कर, कामगार कायदे, जमीन सुधारणा, निवडणुका, आवश्यक वस्तू आणि इतर काही विशिष्ट विषयांवरील वादांसाठीही विशेष न्यायाधिकरण स्थापन करता येतील. यामागचा उद्देश एकच, सामान्य न्यायालयांवरील ताण कमी करणे आणि नागरिकांना शक्य तितक्या लवकर न्याय मिळवून देणे. पण एक महत्त्वाची गोष्ट, न्यायाधिकरण म्हणजे न्यायालयाची जागा पूर्णपणे घेणारी संस्था नाही. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे की उच्च न्यायालयांचा घटनात्मक अधिकार कायम राहतो, म्हणजेच न्याय लवकर मिळावा पण संविधानाने दिलेलं न्यायालयीन संरक्षणही कायम राहावं. हा होता भारतीय संविधानाचा भाग 14(a), जो सांगतो की न्याय फक्त मिळणं महत्वाचं नाही, तो योग्य वेळी मिळणंही तितकंच महत्वाचं आहे. पुढच्या भागात पाहू भाग 15, जिथे संविधान भारतातील निवडणुकांची संपूर्ण घटनात्मक व्यवस्था उलगडून सांगतं. पण हो, यासाठी मला फॉलो करायला विसरू नका, कारण संविधानाचा अभ्यास आपल्याला सोबत करायचा आहे.